गजर कीर्तनाचा। मी माती नाही खाल्ली। भगवान कृष्णाचं वर्णन करत असताना श्री शुकदेवजी महाराज म्हणतात, नाहं भक्षितवानंब सर्वे मिथ्याभिशंसिन। ना मैया मैंने माती नहीं खाई है अम्ब ए माता, नाहम भक्षित न अहम भक्षित वान अम्ब। अरे माता मी मिट्टी नहीं खाल्ली ग, मिथ्याभिशंसिनः सर्वे ही सगळी काय करतायत, मिथ्या बोलत आहेत, खोटं बोलत आहेत। त्यावेळेस मात्र समक्षम पश्चिमे मुखम, अरे झूठ बोलते हो, अरे कन्हैया तुम कैसे झूठ बोलने लगे, एक बात बताओ, हमने तो सामने से देखा है तुमको मिट्टी खाते हुए, फिर भी बोलते नाम बक्षित वा अम्ब, ऐसे मत करो। त्यावेळेस मात्र मैया यशोदा मुख उघडून भगवंताचं मुख पाहण्यासाठी गेली, तर मैयेला त्यावेळेस मिट्टीत दिसलीच, पण सर्वस्व ज्योतिष शास्त्र खम्रोदसी ज्योतिर अनिकमाशा सूर्येन्दुहीन श्वसनां बुधिश्च द्वीपानगांश्च हुतृत्वपानिहि भूतानि यानि स्थिर जंगमानि। त्यावेळेस मात्र पूर्ण ज्योतिष ग्रह नक्षत्र सूर्य चंद्र आदी सर्वस्व पृथ्वीचं दर्शन, सर्वस्व 14 भुवनांचं दर्शन मात्र भगवंताच्या मुखामध्ये साक्षात यशोदा राणीला झालं। यशोदेला मनामध्ये आलं, अरे याच्या मुखामध्ये एवढं सगळं, हा कोणीतरी देव असू शकतो। भगवंताने विचार केला, अच्छा मुझे देवता मानने लगी, अरे नहीं 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 मुझे देवता मत मानो, तुम क्या करोगी कहीं और मुझे एक कोने में बिठा करके मेरी पूजा करोगी, मेरी आरती उतारोगी, ना ना मुझे ये नहीं चाहिए। कारण का माहितीये, भगवंत कधीतरी कंटाळतात। तुम्ही ही शिक्षा इथून घेण्यासारखी आहे बरं का आपल्या सगळ्यांना। भगवंताची सारखी पूजा, सारखी अर्चना, सारखी धूप दीप, सारखं त्यांना वंदन करणं, सारखं विनंती करणं, आमचं हे कार्य पूर्ण, आमचं ते कार्य पूर्ण, याला कधी कधी भगवंत कंटाळतात। मला एक सांगा, तुम्हाला जर एका श्रेष्ठ सिंहासनावर बसून सारखंच केवळ सन्मान केवळ सन्मान केवळ सन्मान, कोणी तुम्हाला प्रेम देतच नाहीये, तुम्ही कंटाळणार नाही? भगवंत कधी कधी कंटाळतात। देवाला असं वाटतं, मला या पलीकडे कुणीतरी माझ्यावर प्रेम करणार असावं, कुणीतरी हक्काने मला बोलणार असावं, कुणीतरी हक्काने मला डाटणार असावं, माझ्यावर नाराज होणार असावं, कुणीतरी मारणार असावं, आणि माझ्याशी न बोलणार असावं। एवढंच नाही, कोणीतरी मला प्रेमाने जवळ घ्यावं, माझ्याशी कोणीतरी मित्रता करावी, मला कोणीतरी लहानसा मुलगा मानून माझ्यावर प्रेम करावं। एवढंच नाही, मला कोणीतरी एक बालक समजून माझ्याशी बोलावं। आणि एवढं हे सगळं भगवंताला वाटतं। म्हणून भगवंत काय विचार करतायत, जर मला यशोदा मैयाने एक देवता मानून घेतलं तर ही माझी पुन्हा पूजा करेल, जे की सगळेच भक्त माझी करायला बघतात, पण मला कोणी मित्र मानत नाही, मला कोणी जवळ घेत नाही, माझ्याशी कोणी प्रेम करत नाही, आणि मी जर चुकलो ना तर मला कोणी फटकारत सुद्धा नाही। मग असं कोणीतरी प्रेम करणारा भक्त माझ्यावर असावं। ती कोण आहे? ती यशोदा मैया आहे। चुकलं तर फटकारती पण, चुकलं तर दाटती पण, बोलती पण, नाराज पण होती, भगवंत तिला मनवतात पण। अशी प्रेम करणारी भक्त मला हवी आहे। पण त्यावेळेस भगवंताने विचार केला, हिने जर मला देव मानलं, माझं काही खरं नाही, पुन्हा ही काय करेल, का देवारात बसून देईल, ही पूजा ती पूजा, ही अगरबत्ती ही धूप ती दीप असं करत बसेल। त्यावेळेस मात्र पुन्हा मायेला विनंती सांगितलं, आदेश केला, आणि त्यावेळेस मात्र यशोदा मैयाची बुद्धी पुन्हा फिरवली। यशोदेने असं पाहिलं की मला स्वप्न पडलं की काय, आणि पुन्हा मात्र भगवंताला फटकारू लागली, डाटू लागली, अरे दारी की मिट्टी खाते हो क्या, तुमको घर में दही दूध खाने को लिए मैं नहीं देती हूँ, माखन नहीं देती हूँ, इतनी कटोरी कटोरी भर भर के माखन खाते हो, फिर आके मिट्टी खाने लगे, चल तुझे अभी बताती हूँ। त्यावेळेस मात्र भगवंताला कडेवर घेतलं आणि घरी घेऊन आली। घरी आणल्याच्या नंतर सुंदर नंद बाबाने भगवंतासाठी पैंजण बनवून आणलेले होते। ते पैंजण ज्यावेळेस घातले तर भगवान पुन्हा ठुमुक 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 सगळ्या दारामध्ये अंगणामध्ये फिरू लागले। आम्हाला आमचं हे दहीदूध खावं म्हणून गोपिया सुद्धा मटक्या भरू भरू ठेवत होत्या, उगाच वेड्या नव्हत्या। अगदी चोरी करणारा मनुष्य जर आला, चोरी करून गेला तर आपण जागा बदलतो, हे की नाही, दही दुधाची, पण तिथे गोपिया बदलत, कारण त्यांच्या मनामध्ये होतं, आणि त्या भक्ताचं मन जाणूनच भगवंत त्यांच्या घरी जात होता। भगवंत चोर नव्हते, पण तरीही सुद्धा हा कलंक या भक्तांनी लावून दिलाय भगवंताला, कारण का भक्ताचं मन जाणून जात होते। काही काही गोपिया नाचवायच्या भगवंताला, कशा नाचवायच्या, तर ही, अरे का ना देखो तुम, अगर तुमको चाहिए ना दही दूध चाहिए ना, चलो नाच के दिखाओ, चलो अभी अभी नाचो चलो। त्यावेळेस मात्र स्वयं
गीत म्हणणार आणि भगवंत त्याच्यावर नाचणार. नाचल्याच्या नंतर त्यांना दही दूध देणार. का नाचायच्या? कारण त्यांच्या पायातली जी छुमछुम होती तीही आवाज ऐकायला आवडायची आणि भगवंत नृत्य करायचे ना तर दर्शन सुद्धा गोपियांना आवडायचं. इतक्या गोपिया किती भाग्यशाली आहेत. भगवंताने त्यांच्या पुढे नाचावं कशासाठी? दही दूध खाण्यासाठी. आहे का? त्यांच्याच मनातले भाव ओळखून त्यांचे भाव पूर्ण करावे. कवी वर्णन करतात, शेष महेश गणेश दिनेश सुरेश इंद्र निरंतर ध्यावे. अरे जो शंकर्षण भगवान परमात्मा शेष त्याचं नित्य स्मरण करतो त्या भगवंताचं, महेश जे भोलेनाथ त्यांचं नित्य स्मरण करतात, गणेश आदी दिनेश आदी सुरेश आदी इंद्र आदी देवता ज्यांचं नित्य स्मरण करतात, ताही अनादि अनंत अखंड अभेद्य अछेद्य सुवेद्य बतावे. जो अखंड स्वरूप भगवान परमात्मा आहे अशा भगवंतासाठी नारद व्यास शुक रटे परिहार ताहून पारण पावे. नारदासारखे शुकदेवजी सारखे व्यास ऋषींसारखे ज्यांची कथेची लीलेची रचना करता करता थकत नाही तरी त्यांची पार होत नाहीत एवढंही. आणि अशा गोपिया ज्यांना काहीच येत नाही, ज्या शिकलेल्या नाहीये, ज्यांना बाकीचा व्यवहार कळत नाही, अशा गोपिया ताही अना ताही अहिर की छोहरिया छचिया पर छाच बेनाच नचावे. ताही अहिर की छोहरिया अशा कन्या. कोणत्या कन्या? जेव्हा ग्वालबालांच्या कन्या आहेत आणि अशा या कन्यांचं ऐकून छचिया पर छाच पे नाच नचावे. छाच म्हणजे काय? छाच म्हणजे ताक. ताकासाठी भगवंताने नाचावं त्यांच्या पुढे. आणि अशा गोपिया ज्यावेळेस ते छुमछुम आवाज ऐकून भगवंताला बारंबार नाचण्यासाठी सांगायच्या, बोले तुम नाच के दिखाओ तभी हम तुमको क्या देंगी, दही दूध देंगी. त्यावेळेस भगवंत नाचायचे आणि त्यांचे दिलेले दही दूध खायचे. हे कवी फार सुंदर वर्णन करतो. अनेक गोपियांनी भगवंताला मात्र ताही अहिर की छोहरिया छचिया पर छाच पे नाच नचावे. छाच म्हणजे ताकाचं हे दाखवून, त्यांना लोभ दाखवून मात्र त्यांच्याकडून नृत्य करून घ्यायच्या आणि सुंदर प्रकारे असं दर्शन करत भगवंत मात्र या ठिकाणी 5 वर्षामध्ये 5व्या वर्षात प्रविष्ट झाले. म्हणजे 4 वर्षाचे पूर्ण झाले. फक्त सोडत नाही. त्यावेळेस मात्र शापित झालेले 2 वृक्ष त्या ठिकाणी होते. ते कोण होते? तर ते कुबेरचे पुत्र यमल आणि अर्जुन त्या ठिकाणी शापित झालेले. नारद महर्षींच्या शापाने त्या ठिकाणी भगवंताने त्यांचा देखील उद्धार केलेला आहे. त्या दोघेही झाडांच्या आतून भगवंत गेले, त्या दोघांचा उद्धार केला. छोटे छोटे बालकांनी ते पाहिलं की त्या झाडातून 2 दिव्य पुरुष येऊन स्तुती करत आहेत. आणि ज्या वेळेस यशोदा मैयान ते वापिस आले, पाहिलं कन्हैयाला सोडलं, इकडे पाहिलं तो 2 वृक्ष पडलेले दिसले. छोटे छोटे बालक आले सांगू लागले, मैया मैया तुमको पता है क्या हो गया? या बोले क्या हो गया? अरे तेरा कन्हैया ना कन्हैया, इसने 2 वृक्षों को गिरा दिया. देख, अरे क्या बात करते हो? मेरा इतना छोटा सा बालक 2 वृक्ष को गिराएगा? चल झूठा कहीं का, कैसी बात करता है? अरे नहीं मैया, इसने गिरा तो दिया और वहां से 2 पुरुष ऐसे निकले दिव्य, जो इसको भगवान भगवान कह रहे थे. मेरे पुत्र को भगवान कहते? अरे चल झूठे कुछ भी बोलता है तू. नहीं मैया ऐसा ही हुआ था. लेकिन बालकाच्या याच्यावर विश्वास ठेवून कोणी त्यांची बात मानत नाही. पण पुढे मात्र अशाच प्रकारे भगवंताने त्या ठिकाणी यशोदा मैयाने विचार केला, अनेक असुर या ठिकाणी येतात, माझ्या बालकाला त्रास देतात, म्हणून आपल्याला गोकुळ सोडून वृंदावनात राहायला जायचं. वृंदावन म्हणजे काय? जे तुळशीचं वन आहे. वृंदावन आहे तुळशी वन, म्हणजे अरण्य, जे तुळशी जिथे तांती ना अशा वनात आपल्याला राहायला जायचं. म्हणून सगळे गोपानंद दय श्रुत्वा ध्रुमदयोपतिं पततोरवम. त्या ठिकाणी मात्र सगळ्यांची मत घेतली आणि सगळे मात्र गोकुळ सोडून आज वृंदावनामध्ये राहायला आले. कुठल्या वृंदावनात? जिथे यत्र प्रविष्टो सकलोपि जंतुर आनंद सत चित्त घनतामुपैतिहि. अशा वृंदावनासारख्या भूमीमध्ये कोणत्याही व्यक्तीने जर प्रवेश केला, केवळ प्रवेश करू द्या, तुमच्या आमच्यासारखा जीव नाही, चेटी असो, पक्षी असो, पशु असो, कोणताही जीव त्या ठिकाणी प्रवेश केल्याबरोबर आनंद सत चित्त घनतामुपैति, सच्चिदानंद स्वरूपाला तो जीव प्राप्त होतो, साक्षात भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो. अशा वृंदावनाची अनेक महिमा आहे, पण आपल्याला वेळेचंही भान ठेवावं लागेल. अशा प्रकारे पुढे मात्र फळवालीवर कृपा केली. कृणीहू भो फलानी ती श्रुत्वा सत्वरमच्युत फलार्थी धन्यमादाय येऊ सर्व फलप्रदः. फलवालीवर कृपा केली. एवढंच नाही तर या ठिकाणी वत्सासुराचा सुद्धा वध केला, बकासुराचा वध केला. पुढे मात्र भगवंताने अघासुराचा सुद्धा वध करून त्या ठिकाणी भगवंत सुंदर एक दिवस झालं असं मायबाप हे सगळ्या असुरांचा वध करून मात्र भगवंत
एका अरण्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्यांनी वनभोजन करायचं ठरवलं. वनभोजन करत असताना झालं असं, भगवंत मध्यस्थी आहेत. सगळ्या ग्वालबालकांना सांगितलं ठेवलं काय, आपल्याला उद्या वनामध्ये भोजन करण्यासाठी जायचंय. सगळ्यांनी डब्बे आणा, डब्बे भरून. सगळ्या बालकांनी डब्बे आणले. भगवंत स्वयं मध्यस्थी बसले. मध्यस्थी बसल्याच्या नंतर बालक त्यांच्या आजूबाजू बसले. भगवंताने 5 अशी बोटं केली. प्रत्येकाच्या डब्यातली चटणी आपापल्या प्रत्येकाच्या बोटाला लावली. भगवंताने काय केलं, 5 बोटांना 5 प्रकारच्या चटण्या लावल्या. मध्यस्थी बसले. बिप्रद्वेनम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मशृणकवलम तत्फलान्यंगुलीषु. आपल्या उजव्या हाताच्या बोटांना चटण्या लावल्या. आणि ज्यावेळेस या कधी याच्या डब्यातलं खातायत, एका बोटाची चटणी चाटतायत, कधी याच्या डब्यातलं खातायत, दुसऱ्या बोटाची चटणी चाटतायत. त्या प्रकारे अशा प्रकारे भगवंताचे अनेक सखा होते. मनसुका, दनसुका, तनसुका, मधुमंगल, तौक, वाकुड्या, पेंद्या, सुदामा, श्रीदामा, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मधुमंगल, तोक आदी अनेक प्रकारचे सखा. पण मनसुका नावाचा सखा आणि तनसुका नावाचा सखा असा होता. गरीब घरची परिस्थिती, काय करावं समजेना. त्याच्या आईने काय केलं होतं, तुमच्याकडे जे गव्हाचं पीठ गाळतात ते उरलेलं त्याला काय म्हणतात, कोंडाच ना, जरा जोरात बोला ना, चाळण म्हणतात का? हा, तर त्या मनसुका तनसुकाच्या आईने गरिबी परिस्थिती असल्या कारणाने त्या चाळणाचे लाडू बनवलेले होते. बघा बरं का, घरात सामग्री नसली नाहीये, त्या चाळणाचे लाडू बनवले. पण ते पण 2च बनले. इतकं चाळण छोटसच होतं. 2 लाडू बनले. ते 2 लाडू ते डब्यात घेऊन तो मनसुका या ठिकाणी आला. तर तनसुकेने विचार केला, एक लाडू तर मी खातोय, दुसरा लाडू मात्र भगवंताला दिला तर भगवंत काय विचार करेल, कारण हा कोण आहे, राजाचा मुलगा आहे. राजाच्या मुलगाला या चाळणाचा जर लाडू मी खाऊ घातला, हा काय विचार करेल, मी इतका गरिबी परिस्थितीतला आहे बा. त्याने विचार केला भगवंताला द्यायचं नाही, काय करायचं. पहिला लाडू गुपचूप खाऊन घेतला, दुसरा खाणार, भगवंताचा इतका इकडे हात येणार तेवढा त्याने काय केला, दुसरा लाडू घेतला, तोंडात टाकला आणि पळू लागला. भगवंताने विचार केला, अरे त्याच्या मुझे देगा नहीं, देख तुझे अभी बताता हूँ, देख मुझे छोड़ करके तूने लाडू खा लिया, अकेले अकेले खाया, तेरे को पचेगा नहीं, अभी अभी मैं तेरे को पीछे भागता हूँ. त्यावेळेस मात्र तनसुका पुढे पुढे, भगवंत त्याच्या पाठीमागे. त्या तनसुकेला पकडलं, खाली लेटवलं, खाली झोपवल्याबरोबर त्याच्या तोंडातला जो लाडू होता तो भगवंताने घेतला, स्वतः खाल्ला. आणि हे सगळं कोण बघत होते, ब्रह्मा लोकातून ब्रह्मजी महात्मा पाहत होते. ब्रह्माजी हे सगळं त्यांनी पाहिलं, अरे हा भगवंत आहे जो या मित्रांच्या तोंडातलं उष्ट खातो, ते स्वतः तोडून तुम्ही आम्ही खाऊ शकतो का, नाही. पण तो भगवंत ते मित्राच्या तोंडात, जे मित्र गरीब घरातले आणि अशा मित्रांच्या तोंडातून ते घेतलेले ते स्वतः ग्रहण करतो, हा देवता आहे, हा देवता नाही. त्यावेळेस मात्र ब्रह्माजींनी भगवंताची परीक्षा पाहण्यासाठी त्यातून सगळे तिथले गाई ग्वाल बाल आदी चोरून नेले आणि ते कुठे झोपवले, ब्रह्मलोकामध्ये. 1 वर्षापर्यंत तक सगळे ग्वाल बाल ब्रह्मलोकात थांबले. पण ब्रह्माजी आता भगवंताने विचार केला, अरे ब्रह्माजी, तुमने तो मुझे ये सब दिखाया, लेकिन मैं भी तो तुम्हारा ही बाप हूँ, तुम्हारा ही तो पिता हूँ, मैं तुमसे बढ़कर हूँ, मेरी परीक्षा मत लो. त्यावेळेस मात्र स्वयं भगवंताने काय केलं, ग्वाल बाल सखा आदी स्वयंच्या स्वरूपाने प्रगट केले आणि सगळ्यांना घरी नेलं. 1 वर्ष झालं ब्रह्माजींकडे भगवंत आले नाही. ब्रह्माजीने विचार केला, 1 वर्ष पलटलं, अजून कसं येत नाही, चला खाली जाऊन पाहू. खाली जाऊन पाहिल्याच्या नंतर सगळे जसेच तसे होते. वरती येऊन पाहिलं तर हे सगळे निद्रिस्तावत झोपलेले. त्यावेळेस मात्र ब्रह्माजीने क्षमा मागितली प्रभूकडे, सुंदर त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे. अशाच प्रकारे पुढे मात्र ब्रह्माजींनी काय केली, भगवंताला 3 वेळा फेरी लावली. आता फेरी ही कोणाला किती वेळा लावी पहा बरं का. एकच चंड्या रवे सप्ते, देवी मैयाच्या मंदिरात जर गेलात ना ते एकदाच परिक्रमा करावी. किती वेळा, 1 वेळा. एकच चंड्या रवे सप्ते, ज्यावेळेस तुम्ही सूर्यनारायणाला अर्घ देतात त्या ठिकाणी 7 परिक्रमा कराव्या स्वतःच्या ह्याच्यातून. किती, 7. एकच चंड्या रवे सप्ते. 3रं कार्य विनायके, विनायक म्हणजे गणपती बाप्पाच्या मंदिरात जर गेलात तर 3 फेऱ्या लावाव्यात, 3 वेळा परिक्रमा. 3रं कार्य विनायके. आणि चतुर्थी स्वयं हरे चतुस्र कर्तव्य आणि शिवस्य अर्ध परिक्रमा. भगवान विष्णूंच्या म्हणजे भगवान राम असो, कृष्ण असो, विष्णूचे जे अवतार आहेत त्यांच्या ज्या मंदिरात गेलं तर किती लावाव्यात, 4 फेऱ्या लावाव्यात. आणि अर्धच्या भगवान शंकराला किती लावावी,
शिवस्यार्ध परिक्रमा, भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यावर पूर्ण परिक्रमा नाही लावावी, अर्धीच लावावी. अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर परिक्रमा केल्याच्या नंतर पुढे चालून भगवंताने धेनुकासुराचा उद्धार केला आणि त्यानंतर भगवंताने कालिया मर्दन केलं. कालिया मर्दन म्रियंते तिर्गायस्य प्राणीना स्थिर जंगमहा झालं असं. त्या ठिकाणी अनेक ते जल पिऊन, यमुनाजीचं जल पिऊन अनेक लोक वारली गेली. त्यानंतर भगवंताने ठरवलं की कालियाचं मर्दन करायचं. योगायोगामध्ये लीला करत असताना भगवंताचा चेंडू त्या पाण्यात पडल्याच्या नंतर मात्र तिथून चेंडू काढण्यासाठी भगवंत स्वतः जलामध्ये गेले. कदंब वृक्षावरून उडी मारली. खाली गेल्याच्या नंतर नागपत्नींनी त्या ठिकाणी विचार करून देवाला थांबवलं. बोले नहीं प्रभु, आप तो जगत के पालन करता है, यहाँ से लौट जाइए, हमारे पति सोए हुए. पहिले वाटतं त्यांना बालकच आहे, यहाँ से लौट जाइए. बोले नहीं, मैं यहाँ से जब तक कालिया गया से नहीं जाएगा तब तक मैं नहीं जाऊंगा. त्यावेळेस मात्र कालियाने ऐकलं तर फुंकार देऊ लागला, विष सोडू लागला. भगवंताचं त्याचं स्वयं भयंकर युद्ध झालं. युद्ध झाल्याच्या नंतर मात्र भगवंताने त्याला अनेक प्रकारे प्रताडित केलं, कष्ट दिले. आणि त्यानंतर मात्र भगवंताचं युद्ध झाल्याच्या नंतर कालियाने स्वीकार केलं की मी यमुना सोडून निघून जाईल. कारण का भगवंताने त्याच्याकडून वचन घेतलं, जोपर्यंत तू इथून जात नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. त्यावेळेस मात्र मरणार होता तेवढ्यात नागपत्नींनी विचार करून स्तुती करायला सुरुवात केली. बोली नहीं प्रभु, हमारे पती को मत मारिये. त्यावेळेस मात्र त्यांना सोडण्यासाठी स्वयं कालिया नाग त्यांना स्वतःच्या शिरावर घेऊन मात्र त्या जलाच्या वरती आला. भगवंताने सुंदर प्रकारचं नृत्य केलं आणि त्या ठिकाणी कालिया नागाने स्वयं भगवंताला नदीच्या किनाऱ्यावर सोडून तिथून मात्र आपल्या पत्नींसहित निघून गेले. ननाक प्रेष्टम नचे सार्वभौमम. त्यावेळेस मात्र सुंदर प्रकारची स्तुतीद्वारे भगवंताने त्या नागपत्नींना आशीर्वाद देऊन तिथून गेले. त्यावेळेस मात्र कालिया नागाने प्रश्न विचारला होता, देवा वयम खलासो पत्या तामसा दीर्घमन्यवः स्वभाव दुस्तजोनात लोकानाम यद सद्ग्रह. देवा तुम्ही आमच्या या फणीमध्ये विष भरले, आम्ही विषच फेकणार ना. तुम्ही जर आमच्या या फणीत अमृत भरलं असतं आम्ही अमृत फेकलं असतं. मग आमची काय चुकी आहे? काय चुकी माझी? तुम्ही की माझ्या या शिरावर इतकं नृत्य केलं, भयंकर मला प्रताडित केलं, याचं काय कारण? त्यावेळेस मात्र प्रश्न विचारला, देवाला उत्तर देता आलं नाही. भगवंताचे 3 भक्त झाले, काली, बली आणि बाली. बाली कोण होता? जो राम जन्मामध्ये सुग्रीवचा भाऊ होता. त्याने सुद्धा प्रश्न केला तर उत्तर देता आले नाही. काली म्हणजे कालिया नाग आणि बली म्हणजे बळीराजा, ज्याने दान दिलं. दान दिल्याच्या नंतर विचारलं होतं, देवा ज्या स्वरूपामध्ये मागितलं, छोटं स्वरूप मागितलं होतं ना, मग छोट्या स्वरूपात नाचायचं ना. त्यावेळेस मात्र तुम्ही विराट स्वरूप धारण केलं, मग पावलं मोजली, हे कोणता न्याय झाला? अशा 3 भक्त झाले ज्यांना उत्तर देता आलं नाही. अशाच प्रकारे कालिया नागाने सांगितलं, देवा मला गरुडजी फार त्रास देतात, मी काय करावं? इथून जर मी गेलो तर मला त्रास होईल. भगवंताने सांगितलं, नाही, मी तुझ्या या शरीरावर नृत्य केलेलं आहे आणि माझ्या पायाची छाप तुझ्या शरीरावर आहे, म्हणून तिथे शंख, चक्र, गदा, पद्म आदी तुझ्या या शरीरावर असल्या कारणाने तुला कोणताही पक्षी खाऊ शकणार नाही. तिथून निघून गेले कालिया नागावर. त्यावेळेस भगवंताने कृपा केली. पुढे चालून मात्र ग्रीष्म ऋतूचं वर्णन सुंदर प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे. व्रजवासियांना दावानलातून भगवंताने वाचवलेलं आहे. पुढे वर्षा ऋतूचा प्रारंभ झाला. भगवंताने गोचारणाला सुरुवात केली आणि सुंदर गऊ घेऊन भगवंत मात्र इकडे वृंदावनामध्ये गिरियो वर्षधारा बिरहण्यमाना विविध अभियुतमाना व्यसनैर्यथा दोक्ष चेतसहा. सुंदर प्रकारचे भगवंताने गाई चारायला सुरुवात केली, वेणुगीताला सुरुवात केली. अक्षन्वतां फलमिदं न परं विदाम सख्य पशुनुवेशवतोर्वयस्य वक्त्रं व्रजेश सुतयोरनुवेणुज्येष्ठं यैर्वाणि पीतनुरक्तकटाक्षमोक्षं. सुंदर या ठिकाणी गोपीन या वेणुगीत या ठिकाणी सुंदर गायलेले आहे. पुढे मात्र मार्गशीर्ष हेमंत ऋतू प्रारंभ झाला. हेमंते प्रथमे मासी नंद व्रजकुमारिका. हा सुंदर त्या ठिकाणी हेमंत याच्यामध्ये सगळ्या गोपिकांनी व्रत केलं. कशाचं व्रत केलं? कात्यायनी व्रत केलं. एकदा मोठ्याने जयघोष करा, जय जय श्री राधे. महिला मंडळाचा अजिबात आवाज येत नाही. कंजूसी करू नका, आपल्याकडे 3च दिवस राहिले. नामाला कंजूसी करू नका. मोठ्याने अजून एकदा जय जय श्री राधे. या ठिकाणी हेमंत ऋतूमध्ये सगळ्या गोपिया एकत्र आल्या आणि भगवंताला पती रूपाने प्राप्त करण्यासाठी व्रत केलं. कशाचं व्रत केलं? तर कात्यायनी मातेचं व्रत केलं. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः.
हे कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतम मे देवी. नंदगोप कोण? नंद राजाचा मुलगा आहे तो. पती मे कुरुते नमा, तो आम्हाला पती रूपाने प्राप्त व्हावा. त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं व्रत केल्यानंतर कात्यायनी देवीने आशीर्वाद दिला आणि सुंदर प्रकारे मात्र पुढे गौ चारण्यासाठी भगवंत वृंदावनापासून दूर जाऊ लागले. तर त्या ठिकाणी एक वेळेस यज्ञपत्नींचा उद्धार केला. यज्ञपत्नींना मात्र सुंदर प्रकारे कृपा केली आणि त्यांना उपदेश त्या ठिकाणी दिला. पण पुढे चालून मात्र भगवंताने एक दिवस पतयो ना बिसूरेन पितृभ्राता सुतादय लोकाश्च ओमये पेत देवा अप्पिनु मनवते. सुंदर प्रकारे भगवंताने एक दिवस सगळ्यांनी त्या वृंदावनवासियांनी काय तर पूजा करायचं ठरवलं. कशाची? इंद्राची. पण झालं असं, भगवंताने उपदेश देत असताना सांगितलं, अच्छा नंदबाबाला सांगू लागले, सगळ्या गावकऱ्यांना सांगू लागले की या इंद्राची पूजा का म्हणून करता, कारण हा इंद्र केवळ देवता नाही, याच्याकडे सगळे अधिकार नाही, तर यांच्यापेक्षाही श्रेष्ठाती श्रेष्ठ जो या विश्वाचा मालक आहे त्याची पूजा केली गेली पाहिजे. पण त्यावेळेस मात्र हे सगळं ऐकून मात्र इंद्रदेवाला अतिशय राग आला आणि क्रोधा अवस्थेमध्ये इंद्रदेवाने काय केली? वीज कडकडत असताना सगळ्या मेघांना आदेश दिला, जा त्या वृंदावनामध्ये त्या ठिकाणी जाऊन मात्र जितके ग्वालबाल आहेत ते सगळे वाहून गेले पाहिजे. सगळे जेवढी गैया मैया आहेत सगळे घर वाहून गेले पाहिजे. एवढी वर्षा ऋतू त्या ठिकाणी झाली पाहिजे. ती वर्षा होत असताना मात्र सगळे घर वाहून जाऊ लागले. सगळ्या गायांना त्रास होऊ लागला. भगवंताने विचार केला आता काय करावं. तर त्या ठिकाणी मात्र भगवंताने विचार करून स्वयं सगळ्यांची रक्षा करण्यासाठी विचार घेतला आणि त्या ठिकाणी मात्र सगळ्या गोवर्धन तलहटीकडे आले. कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते सुख दुःख भयं क्षेमं कर्मणैवा विधायते. स्वयं कर्माने सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून त्या ठिकाणी मात्र गोवर्धनाच्या तलेटी जवळ आल्याच्या नंतर भगवंताने गोवर्धन त्या पर्वताला प्रार्थना केली की हे प्रभू, आम्ही तुमच्या शरणामध्ये येत आहोत, तुम्ही आम्हाला शरण प्रदान करावी. त्या ठिकाणी मात्र स्वयं प्रभूने काय केलं, हळूहळू ते गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी प्रारंभ केला आणि त्या गोवर्धन पर्वत ज्यावेळेस पूर्ण उखाडला गेला तर गोवर्धन पर्वताला स्वतःच्या करंगळीवर भगवंताने धारण केलं. त्यावेळेस मात्र सगळ्या ग्वालवालांना असं वाटू लागलं की भगवंत थकून, कारण लहान 12 वर्षाचा बालक आहे, हा थकून जाईल की काय, म्हणून सगळ्या त्या ठिकाणी ग्वालवालांनी काठ्या लावल्या. सगळे त्या गोवर्धन त्या पर्वताच्या खाली आले. गैया आदी सगळी ग्वाल त्या वृंदावन वासियांना खाली घेतलं. सगळ्यांनी दर्शन केलं आणि त्या ठिकाणी मात्र इंद्राची पूजा त्यागून सगळे गोवर्धननाथाची पूजा करू लागले. बोली श्री गोवर्धननाथ की जय. मात्र गोवर्धननाथाला 56 भोग लावण्यात आली. सुंदर प्रकारची गोवर्धनाची पूजा करण्यात आली. या तुम्ही आम्ही सुद्धा या ठिकाणी सुंदर झाकी आमच्या या तरुण वर्गाने आणि आपल्या गणेश दादांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर या झाकीचं नियोजन झालेलं आहे. तुम्ही आम्ही सगळ्या या गोवर्धननाथाची पूजा करूया आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी ज्यांनी गोवर्धन पर्वत धारण केला त्यांच्या झाकीचं सुद्धा तुम्ही आम्ही दर्शन करत असताना गोवर्धननाथाला सुद्धा हीच विनंती करूया, देवा तुमची शरण आम्हाला प्रदान करा. गोवर्धनवारी जैसे तूने वृंदावनों की जितने भी जीव थे उन सब की नैया पार करी ना, जैसे हमारी भी नैया पार करे. ओ गोवर्धन वारे, ओ गोवर्धन वारे, मेरी नैया को पार लगा ले. ओ गोवर्धन वारे, ओ गोवर्धन वारे, मेरी नैया को पार लगा ले. गोवर्धन
पाहू. त्यांची झाकी कशी आहे, सुंदर प्रकारे कळंगळीवर गोळंदार परत धारण केलेला आहे. सुंदर प्रकारे त्या झाकीचं दर्शन करूया. कशी आहे ती झाकी. ओ सिर मोर पंखले राय पुस्तक गायन कर जाए. सुनाए वंशी की बात सुनाए उस
दर्शन करे, परिक्रमा लगावे, पूजा करे, दूध चढ़ावे, फूल चढ़ावे, लगता नहीं है? लगता है ना? लगता है कि नहीं? तो शरीर से ना सही, लेकिन हम सब अब गोवर्धन जाएंगे, क्या करेंगे वहां जाके? परिक्रमा लगाएंगे, जाना है ना? जाना है कि नहीं? तो
गजर कीर्तनाचा.